इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। मृतांमध्ये एका 1.5 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे। एकाच कुटुंबातील काही जणांचा मृत्यू झाला आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी एका मुलीला रेस्क्यू करण्याचा व्हिडिओ समोर आला आहे। या मुलीच्या आईचा दुर्घटनेत मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे। कल्याण पूर्व मधील मंगल राघवनगर परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली। या भागात असलेल्या सप्तशृंगी कोऑपरेटिव्ह सोसायटी नावाची 4 मजली इमारत आहे। या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू होतं, पण दुपारच्या सुमारास अचानक या इमारतीचा 2ऱ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळला। हा स्लॅब कोसळल्यानंतर थेट तळ मजल्यापर्यंत येऊन आदळला। इमारतीच्या मध्येच ही घटना घडली, त्यामुळे पहिल्या आणि तळ मजल्यावर घरात राहणारे कुटुंब ढिगाऱ्याखाली दबले। या दुर्घटनेमध्ये एका 14 वर्षाची मुलगी थोडक्यात बचावली, पण या दुर्घटनेमध्ये चिमुरडीच्या आईचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे। मम्मी गेली असं ती रडत सांगत आहे। ग्रिल पकडून राहिल्यामुळे ही चिमुरडी थोडक्यात बचावली। अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडी लावून या मुलीला सुखरूपपणे बाहेर काढलं। रडून ही या मुलीचा घसा कोरडा झाला होता। ती मध्येच बेशुद्धही पडली होती। तिची अवस्था पाहून तिथे असलेल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलं। या मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। तर आतापर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेक जण या घटनेमुळे जखमी झाले आहेत।